नमस्कार मित्रांनो, शालार्थ पगार बिल माहे ऑगस्ट 2026 कशा पद्धतीने बनवायचे आहे, कोणकोणते बदल असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या महिन्याचं हे जे बिल असणार आहे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण काही दिवसापूर्वी आपल्याला शासन स्तरावरून एक महत्त्वाचा आदेश आलेला होता आणि त्यानुसार ज्या शिक्षकांची ई-केवायसी झालेली आहे त्यांचाच पगार आपल्याला ऑगस्टमध्ये काढायचा आहे आणि ज्यांची ई-केवायसी झालेली नाही आहे त्यांचा पगार काढता येणार नाही असं ते पत्र होतं. तर मित्रांनो, आपल्या जर शाळेतील काही शिक्षकांचे ई-केवायसी जर व्हायचे असतील त्यांच्या बाबतीत नेमकी कोणती प्रोसेस करायची आहे आणि ई-केवायसी झालेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कोणत्या पद्धतीने करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पगार बिलाचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. शालार्थ पगार बिल माहे ऑगस्ट 2026 कशा पद्धतीने करायचं आहे, अतिशय महत्त्वाचा बदल आणि अपडेट असणार आहे. कोणत्या शिक्षकाचे पगार आपल्याला काढता येणार नाही आहे आणि कोणती माहिती आपल्याला अगोदर चेक करायची आहे, त्यानंतर आपल्याला पगार बिल बनवायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो, माहे ऑगस्ट 2026 जे पगार पत्रक आपल्याला बनवायचं आहे, पगार बिल बनवायचं आहे, पे बिल बनवायचं आहे, त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर शालार्थ पोर्टलवर आपली शाळा जी आहे ते लॉग इन करून घ्यायची आहे. तर मी अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर आपल्याला संपूर्ण प्रोसेस समजावून सांगणार आहे. बघा, मी माझी शाळा जी आहे ते लॉग इन करून घेतलेली आहे पगार बिल बनवासाठी. माहे ऑगस्ट 2026 पगार बिल आता आपण बनवणार आहोत. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला शासन स्तरावरून जे महत्त्वाचे बदल होते ते आपण या महिन्यात करून घेतलेले आहे. शासन स्तरावरून एक महत्त्वाचं पत्र आलेलं होतं मित्रांनो. आपल्याला आपल्या शालार्थ अंतर्गत जे काही कर्मचारी आहे, जे काही शिक्षक आहे त्यांचं आपल्याला ई-केवायसी करून घ्यायचं होतं आणि मित्रांनो या पोर्टलवर अपलोड करायचं होतं. तर कशा पद्धतीने करायचं होतं, काय करायचं होतं याची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला बिल बनवण्यापूर्वी ते संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पगार बिल जे आहे किंवा पे बिल जे आहे ते बनवायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या शाळेतील ई-केवायसी झालेले जे शिक्षक असणार आहे, ज्यांचं व्हेरीफाय झालेलं आहे, त्यांचं आपल्याला संपूर्ण अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बिल बनवायचं आहे. कारण मित्रांनो, शासन स्तरावरून स्पष्ट सूचना होत्या, ज्यांचं ई-केवायसी पूर्ण झालेलं नाही, व्हेरीफाय झालेलं नाही, त्यांचं मित्रांनो वेतन जे आहे ते अदा करण्यात येणार नाही आहे. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला शाळा आपली लॉग इन झाल्यानंतर मी सर्वात अगोदर जातो शालार्थ 2.0 हे जे आहे टॅब यामध्ये जातो आणि मित्रांनो इथून आपल्याला आपला ई-केवायसी जे आहे ते व्हेरीफाय झालं नाही झालं ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर चेक करण्यासाठी मित्रांनो बघा, आपल्याला इथे शालार्थ 2.0 मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे ऑथेंटिकेशन हे जे टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, आपण ई-केवायसी कशा पद्धतीने करायची मोबाईलच्या साहाय्याने याचा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला होता. तर बघा, एम्प्लॉय ई-केवायसी यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे आता आमच्या शाळेतील एका शिक्षकाचे ई-केवायसी जे आहे ते व्हेरीफाय झालेली नाही आहे, कारण नावामध्ये मित्रांनो अडचण होती. तर हे व्हेरीफाय झालेलं नाही आहे आणि आपल्या शाळेतील जे व्हेरीफाय झालेलं आहे मित्रांनो, वरिष्ठ स्तरावरून अप्रूव्ह झालेले आहे, त्यांची माहिती आपल्याला वर हे जे आहे टॅब व्ह्यू अप्रूव्ह फॉरवर्डेड डाटा यावर जर आपण क्लिक केलं तर तिथे दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, आमच्याकडे टोटल 3 शिक्षक आहे आणि त्यापैकी दोघांचे इथे व्हेरीफाय झालेले आहे. संपूर्ण हा जो डाटा आहे ई-केवायसीचा हा अप्रूव्ह झालेला आहे वरिष्ठ DDO 3 वरून आणि एका शिक्षकाचं झालेलं नाही. तर यांच्या बाबतीत मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एका शिक्षकाचा पगार काढता येणार नाहीये. तर मित्रांनो बघा, यासाठी आमच्याकडे 1-2 दिवस अजून वेळ आहे. या शिक्षकांचं सुद्धा होणार आहे, त्यामुळे मी त्यांचं सुद्धा हे बिल काढणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ते समजायसाठी मी आपल्याला सांगत आहे. जर आपल्याला एखादा कर्मचारी जर असेल ज्याचं ई-केवायसी झालेलं नाही, त्यांच्या बाबतीमध्ये मित्रांनो आपल्याला त्यांना डिटॅच करून ठेवावं लागणार आहे आणि त्यानंतर त्यांचं जे बिल असणार आहे ते बनवावं लागणार आहे. तर बघा, परत मी आता इथे लॉग इन करून घेतो आणि त्यानंतर मित्रांनो आपण ते बिल जे आहे आपण आता शालार्थ 2.0 मध्ये आपल्या शाळेतील जे कर्मचारी आहे त्यांची ई-केवायसी अप्रूव्ह झाली किंवा रिजेक्ट झाली
ते संपूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बिल बनवायला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला आपल्या शाळेतील अर्धे कर्मचारी किंवा 3 पैकी 2 कर्मचाऱ्यांचं अप्रूव्ह झालं ई-केवायसी आणि एका कर्मचाऱ्याचं जर झालेलं नसेल, तर त्यांना मित्रांनो आपल्याला डिटॅच करून ठेवावं लागणार आहे आणि 2 कर्मचाऱ्यांचं बिल आपल्याला तयार करून फॉरवर्ड करावं लागणार आहे, म्हणजे तयार करावं लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जर एखाद्या कर्मचाऱ्यांचं जर ई-केवायसी पूर्ण झालेलं नसेल, तर आता आपल्याला त्या कर्मचाऱ्याला डिटॅच करून ठेवावं लागणार आहे आणि उर्वरित ज्यांचे ई-केवायसी अप्रूव्ह झालेले आहे त्यांचं बिल आपल्याला काढावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण जाणार वर्क लिस्टमध्ये, तिथून जाणार आपण पेरोलमध्ये. पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा, इकडे आपल्याला काही महत्त्वाचे टॅब दिसणार आहे. यामध्ये हे जे पहिलं आहे ऑर्गनायझेशन ऑफिस प्रोफाईल, यामध्ये जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे. 3-4 टॅब येणार आहे. यामध्ये मित्रांनो खालचे जे टॅब असणार आहे अटॅच एम्प्लॉय टू बिल ग्रुप, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बिल ग्रुप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर टाईप ऑफ अटॅच डिटॅच यावर आपल्याला क्लिक करून अटॅच डिटॅच व्हॅकंट पोस्ट आणि अटॅच डिटॅच एम्प्लॉई याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि गो करायचं आहे. गो केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्या शाळेतील जे कर्मचारी असणार आहे ते इकडे आपल्याला दिसणार आहे. तर यापैकी ज्या कर्मचाऱ्याला आपल्याला डिटॅच करून ठेवायचं आहे सध्या, त्याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली हे जे डिटॅचचं बटन असणार आहे यावर क्लिक करून त्याला डिटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उर्वरित 2 कर्मचाऱ्याचे जे पगार आहे आपल्याला ते काढता येणार आहे. तर मला ही कुठलीही प्रोसेस वगैरे करायची नाही, तर मी इथून बॅक जातो. आपल्याला समजायसाठी मी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला सरळ बिल बनवायचं आहे, कारण आपण शालार्थ 2.0 मध्ये आपल्या शाळेतील जे ई-केवायसी बाबत जे काही कंडिशन आहे ते संपूर्ण चेक करून घेतलेली आहे. कोणत्या कर्मचाऱ्याचे अप्रूव्ह झालेले आहे, कोणत्या कर्मचाऱ्याचे व्हायचे आहे. तर त्या संदर्भात मित्रांनो वरून सुद्धा आपल्याला सूचना येणार आहे, पगार काढायचे नाही काढायचे. तर बघा, आता आपल्याला जायचं आहे बिल बनवण्यासाठी वर्क लिस्टमध्ये, तिथून जाणार आपण पेरोलमध्ये. पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू मध्ये आपण जाणार आणि जनरेट रिजनरेट पे बिल यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, हा साधा सोपा इंटरफेस येणार आहे. दर महिन्याचा आपण बघतो तो. तर बघा, इथे मंथ आपण सिलेक्ट करू. इथे शेवटचं जे मंथ असणार आहे, जसं इथे ऑगस्ट आहे, याचं बिल आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर इथे बिल नंबरमध्ये आपला बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली मित्रांनो या ज्या 3 टॅब आहे यामध्ये जनरेटचा एक टॅब असणार आहे, यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आता आपलं हे जे बिल असणार आहे शालार्थ पे बिल आहे ऑगस्ट 2026चं, आता हे जनरेट होणार प्रोसेसमध्ये आपल्याला दिसत आहे आणि लवकरच मित्रांनो हे जनरेट होणार आहे. तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला बिल बनवता येणार आहे. तर बघा, शालार्थाकडून मेसेज आलेला आहे, चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणून. याला सिम्पली आपण ओके करणार. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा, आपलं हे बिल तयार झालेलं आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे. तत्पूर्वी आपल्याला हे फॉरवर्ड करायचं असते. तर फॉरवर्ड करण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला रिपोर्टमध्ये जाऊन हे जे बिल आहे हे चेक करून घ्यायचं आहे. रिपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर इथे ऑल रिपोर्ट जे असते यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. तर इथे बिल डिस्क्रिप्शन मध्ये बिल ग्रुप सिलेक्ट करून घेऊ आपण आणि त्यानंतर इथे शो रिपोर्टवर आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आता आपलं हे संपूर्ण जे बिल आहे ते आपल्याला बघता येणार आहे. संपूर्ण बिल आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे या 3 ज्या टॅब आलेल्या आहेत त्यामध्ये मेन रिपोर्ट जे आहे यावर आपण क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला या ज्या टॅब दिसत आहे यामध्ये इनर जे आहे, इनरची रिपोर्ट आपल्याला चेक करून घ्यायची आहे. तर बघा, इनर मध्ये संपूर्ण आपला बेसिक पासून सर्व गोष्टी तिथे असतात मित्रांनो. तर या संपूर्ण पेज जे आहे ते आपल्याला तिथे चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अक्वायडन्स रोल जे आहे हे सुद्धा पेज चेक करून घ्यायचं आहे, कारण इथे नॉन गव्हर्नमेंटच्या कपाती असतात आपल्या. आणि त्यानंतर मित्रांनो बँक स्टेटमेंट जे आहे हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे, कारण बँकेला कोणत्या खात्यावर आपला पगार जमा होणार आहे ते एकदा आपल्याला अगदी काळजीपूर्वक चेक करायचं आहे. हे संपूर्ण चेक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे बिल जे आहे संपूर्ण जर बरोबर असेल तर आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे. फॉरवर्ड करण्यासाठी परत मित्रांनो आपण जाणार वर्क लिस्टमध्ये. वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर तिथून जाणार पेरोल आणि पेरोलमधून पेरोल जनरेशन व्ह्यू या टॅबमध्ये जाणार आणि इथे मित्रांनो खालची जी टॅब आहे आता व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर आता तिथे मित्रांनो एक नवीन इंटरफेस येणार आहे आणि तिथून आपल्याला आपलं हे जे बिल असणार आहे ते फॉरवर्ड करता येणार आहे. तर बघा, हे बिल आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. हे बिल आपल्याला इथून मित्रांनो याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली ज्या टॅब आहे फॉरवर्ड बिल, डिलीट बिल किंवा इतर काही आहे, तर इथून मित्रांनो आपल्याला हे जे बिल आहे फॉरवर्ड करायचं आहे. जर मित्रांनो बिलामध्ये काही चुकीचं झालेलं असेल तर सोबतच
मित्रांनो आपल्याला हे जे बिल आहे इथून डिलीट करून टाकायचं आहे. फॉरवर्ड करण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला त्यासाठी हे चेक करायचं आहे. बरोबर असेल तर फॉरवर्ड करा, नाहीतर त्याला डिलीट करा. त्यानंतर परत नवीन बनवा. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. या महिन्याचं जे बिल आहे मित्रांनो म्हणजे शालार्थ पे बिल माहे ऑगस्ट 2026 यामध्ये अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे या महिन्यात मित्रांनो सर्व जे कर्मचारी आहेत त्यांची ई-केवायसी पूर्ण करायची होती. बहुतेक कर्मचाऱ्यांची ती अप्रूव्ह झालेली आहे, परंतु काही कारणास्तव काही कर्मचाऱ्यांची जी राहिलेली असेल तर त्यांचं वेतन अदा करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश मित्रांनो शासनाकडून आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्व चेक केल्यानंतरच पे बिल बनवायचं आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.